नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ईडीनं काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं। या प्रकरणामध्ये ईडीनं आरोपींवरती 988 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केलेला आहे। आरोपपत्रामध्ये सोनिया गांधी यांना आरोपी क्रमांक 1 आणि राहुल गांधी यांना आरोपी क्रमांक 2 बनवण्यात आलेलं आहे। सोनिया आणि राहुल गांधी यांना आरोपपत्रामध्ये औपचारिकरित्या आरोपी बनवण्याचा हा पहिलाच खटला आहे। याशिवाय सुमन दुबे, सॅम पित्रोदा, यंग इंडियन कंपनी, डोटेक्स मर्चेंटाइज प्रायव्हेट लिमिटेड आणि सुनील भंडारी यांना देखील आरोपी करण्यात आलेला आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 25 एप्रिलला होणार आहे, ज्यात न्यायालय आरोपपत्राची दखल घेऊ शकतं। याआधी 26 जून 2014ला न्यायालयानं या प्रकरणाची दखल घेतलेली होती। तुमचं एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो की 26 मे 2014ला केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार स्थापन झालं। मात्र त्याआधी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 मध्ये दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये आपली तक्रार दाखल केलेली होती। त्यात त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी यंग इंडियन लिमिटेडद्वारे असोसिएटेड जर्नल लिमिटेडच्या 2000 कोटींची मालमत्ता हडप केल्याचा आरोप केलेला होता। दरम्यान नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं आहे तरी काय, हे अगदी थोडक्यात आपण समजावून घेऊया। तर काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकल्प, यावरती आपण नजर टाकणार आहोत। तर नॅशनल हेराल्ड प्रकरणासंदर्भातली माहिती घेऊयात। त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्थापन केलेलं नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र 2008 मध्ये बंद पडलं। तर नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची मालकी AJL कडे होती। 2008 पर्यंत AJL वरती 90 कोटी रुपयांचं कर्ज होतं। मग प्रकाशन थांबल्यानंतर काँग्रेसनं 2002 ते 2011 दरम्यान AJL ला 90 कोटींचं कर्ज दिलं। 2010 मध्ये यंग इंडियन लिमिटेड कंपनीची स्थापना करण्यात आली। मग यंग इंडियन कंपनीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधींचा सर्वाधिक 76% इतका वाटा होता। मग उर्वरित 24% हिस्सा हा मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदांकडे होता। मग AJL काँग्रेसचं कर्ज फेडण्यामध्ये अपयशी ठरलं। मग यंग इंडियननं AJL ला 50 लाखांना विकत घेतलं। दिल्लीमधील बहादूर शाह जफर मार्गावरील 2000 कोटींच्या हेराल्ड हाऊस इमारतीवर कब्जा करण्यासाठी घोटाळा करण्यात आल्याचं देखील सुब्रमण्यम स्वामी म्हणाले। आणि याच संदर्भात त्यांनी याचिका देखील दाखल केलेली होती। तर राहुल गांधी आणि सोनिया गांधींवरती ईडीनं आरोपपत्र दाखल केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। संपूर्ण देशभरामधील ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केलेली आहेत। राजकीय सूडबुद्धीनं गांधी कुटुंबाला लक्ष्य करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेला आहे। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांना, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई देखील आपल्या सोबत या क्षणी जोडले गेलेले आहेत। हनुमंत पवारजी, या चर्चेला मी आपल्यापासून सुरुवात करेल। हनुमंत पवारजी, आज काँग्रेसला इतका आक्रमक होत आंदोलन करण्याची वेळ नेमकी का आली? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की नॅशनल हेराल्ड हे या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाचा आवाज राहिलेलं दैनिक आहे। आपण सुरुवातीला सांगितलं तसं नेहरूजींनी स्थापन केलं, स्वतःची संपत्ती घालून नेहरूजींनी हे दैनिक सुरू केलं होतं। 1942च्या चले जाव चलो आंदोलनामध्ये ब्रिटिशांनी या देशातील नागरिकांचा आवाज असलेल्या नॅशनल हेराल्डवर बंदी घातली। ती 45 पर्यंत बंदी होती। त्यानंतर सातत्यानं स्वातंत्र्य आंदोलनामध्ये नॅशनल हेराल्डच्या माध्यमातून या देशातल्या सामान्यांचा आवाज मांडण्यात आला। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नॅशनल हेराल्ड काही कारणानं व्यावसायिक दृष्ट्या चालवणं अशक्य झाल्यानंतर काँग्रेसनं 90 कोटी रुपयांचं कर्ज दिलं। आता बघा, जे ASL कडे मालकी होती नॅशनल हेराल्डची, ती नॉन प्रॉफिटेबल असलेली संस्था होती। ते हे कर्ज फेडू शकत नव्हते, म्हणून कायदेशीर सल्ला घेऊन यंग इंडिया नावाची कंपनी स्थापन करून त्या 90 कोटी रुपयांच्या बदल्यामध्ये अनेक शेअर्स तुम्ही सांगितल्याप्रमाणे
त्याचे जे काही डायरेक्टर होते, सोनिया जे आहेत, राहुल जे आहेत, श्याम पित्रोदा आहेत, मोतीलालजी व्होरा आहेत, ऑस्कर फर्नांडिस आहेत, या मंडळींच्या नावावर करण्यात आली. पण ही यंग इंडिया कंपनी पण कोणत्याही नफ्यासाठी निर्माण करण्यात आलेली नव्हती. त्या संस्थेच्या घटनेमध्ये नॉन प्रॉफिटेबल असाच उल्लेख आहे आणि त्याच ह्याच्यावरती कंपनी स्थापन करण्यात आली होती. या यंग इंडियाकडे नॅशनल हेराल्ड वा ASLची ₹1 पण ट्रान्झॅक्शन कधी झालेलं नाही. ASLने नॅशनल हेराल्ड कने या यंग इंडियाला काही जमीन दिली, काय मालमत्ता दिली, काय ट्रान्झॅक्शन झालंय, काहीही झालेलं नाही. बरं, जर कुठल्याही प्रकारचा व्यवहार झालेला नाही, कुठल्याही प्रकारचं AJLचं कर्ज असेल किंवा जे काही असेल ते यंग इंडियानं फेडल्यानंतर यंग इंडियाच्या आणि त्यांच्या सगळ्या ट्रस्टींच्या नावावर ना ₹1 मानधन आहे, ना प्रॉफिट आहे, ना शेअर्स ट्रान्सफर केलेले आहेत, ना मालमत्ताचं खरेदी विक्री हस्तांतर झालेलं नाही. यंग इंडिया स्थापन काँग्रेसनं केलं, आम्ही केलं. यंग इंडिया चालवलं ब्रिटिशांच्या विरोधात, आम्ही चालवलं. यंग इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे पगार देणं, त्यांचं निवृत्ती वेतन देणं आणि काही कायदेशीर देणी देण्यासाठी पैसे नव्हते म्हणून कर्ज काँग्रेसनंच दिलं. यंग इंडिया काँग्रेसचीच, AJL काँग्रेसचंच, नॅशनल हेराल्ड काँग्रेसचंच. कुठलंही हस्तांतर झालं नाही, कुठलाही नफा कुणी घेतलेला नाही. 2015ला ईडीनं, मोदी सरकार असल्यानंतर राजन कटोच नावाचे ईडीचे डायरेक्टर होते, 2015ला ही केस बंद केली. सप्टेंबर 2015ला या ईडीच्या राजन कटोचाची उचल बांगडी करून दुसरे तिथं आणले आणि 2015 पासून आज आपण चर्चा करतो 2025 पर्यंत 10 वर्षामध्ये अगदी शेवटच्या दिवशी 9 एप्रिल शेवटचा दिवस होता. 9 एप्रिलला अगदी शेवटच्या दिवशी 10 वर्षामध्ये चौकशी करून या सरकारला आरोपपत्र सादर करता आलं नाही. जे मूळ तक्रारदार आहेत सुब्रमण्यम स्वामी, त्यांनी तक्रार मागे घेतलेली आहे. देशातल्या बदनाम करण्याचं षडयंत्र म्हणून आम्ही या केस. बरं, जर तुम्ही षडयंत्राचा या ठिकाणी उल्लेख करत आहात तर अनिलजी मला आपल्याला विचारायचं आहे की भाजपचं हे षडयंत्र आहे असं काँग्रेस सातत्यानं सांगतंय. दुसरीकडे काँग्रेसचा आरोप आहे की सूडबुद्धीनं केवळ गांधी कुटुंबाला भाजप लक्ष करत आहे. हे कितपत खरं? काँग्रेस आहे ना, देशाला तर मूर्ख बनवतेच आहे, पण त्यांच्या कार्यकर्त्यांनाही मूर्ख बनवते. आता हनुमंतराव पवार यांनी सांगितलं, त्याचीच उजळणी मी करते. नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या पूर्वीचं होतं. AJL असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडनी ते काढलेलं होतं. त्याच्यावर इंग्रजांनी बंदी आणली होती 1985, सगळं सत्य. पण हे AJL मध्ये किती स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे शेअर्स होते ते हनुमंतरावनी नाही सांगितलं. 5000 स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे शेअर होते. नुसतं जवाहरलाल नेहरूंच्या मालकीचं नव्हतं. मग हे नॅशनल हेराल्ड चालत नाहीये आणि म्हणून काँग्रेसनी कर्ज दिलं 90 कोटी रुपयाचं. मान्य आहे, 90 कोटी रुपयाचं कर्ज दिलं. मग ते कर्ज नॅशनल हेराल्ड फेडू शकली नाही. मग ह्या कर्जाच्या सह यंग इंडिया लिमिटेड नावाची एक सेक्शन 25 प्रमाणे ऑर्गनायझेशन किंवा संस्था काढून त्या कर्जासह नॅशनल हेराल्ड आणि AJLचं सगळं दायित्व या यंग इंडियाने घेतलं. आता यंग इंडियामध्ये कोण कोण आहे? 76% सोनिया गांधी आणि राहुल गांधी, 24% मोतीलाल व्होरा, सॅम पित्रोदा आणि इतर. आता यांनी काय केलं, 50 लाख रुपयामध्ये 90 कोटी रुपयाच्या कर्जासह नॅशनल हेराल्ड आणि AJL घेतलं. का घेतलं? कारण की AJL ची प्रॉपर्टी त्यावेळेला स्थायी प्रॉपर्टी 2000 कोटी रुपयाची होती. आज ती प्रॉपर्टी 5000 कोटी रुपयाची आहे. म्हणजे जे स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी ती प्रॉपर्टी घेतलेली होती, नुसते जवाहरलाल नेहरूचे पैसे नव्हते. स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी जी प्रॉपर्टी घेतलेली होती ती यंग इंडियाच्या माध्यमातून 76% प्रॉपर्टी, म्हणजे 76% शेअर, आणि त्याचं भाडंही येतं, त्या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशनही वाढते आणि त्यामुळं सगळा हक्क हा यंग इंडिया. मग यंग इंडिया काय म्हणते की आम्ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, आम्ही चॅरिटेबल ऑर्गनायझेशन आहे. ईडीनी म्हटलं, कोर्टाने म्हटलं, कोर्टाने त्यांच्या अगेन्स्ट मध्ये ते ताशेरे ओढले की नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, बट नो चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी इज डन बाय दिस नॅशनल हेराल्ड और AJL और यंग इंडिया लिमिटेड. यंग इंडिया लिमिटेडनी आतापर्यंत कोणतीही चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी केली नाही, तर कशी ती नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन?
एवढे प्रॉपर्टीचं जे एस्केलेशन होतं, म्हणजे पहा 50 लाख रुपयामध्ये 5,000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी, जी 5,000 स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी स्वतःच्या पैशांनी एजीएल मध्ये निर्माण केलेली होती, ती प्रॉपर्टी यंग इंडिया लिमिटेडच्या राहुल गांधी, सोनिया गांधी, सॅम पित्रोदा, मोतीलाल व्होरा आणि इतर यांनी हडप केली. बरं, हडप केल्याचा तुम्ही आरोप करताय, त्याचे उदाहरण तुम्ही काही गोष्टी देखील स्पष्ट केलेल्या आहे. मला हेमंत देसाई सरांकडे जायचंय. ज्येष्ठ पत्रकार आहात तुम्ही. बरं, नॅशनल हेराल्ड प्रकरणाची पुढली सुनावणी 25 एप्रिलला जरी होणार असली तरी देखील या प्रकरणावरून आता काँग्रेस, ईडी आणि भाजप या ट्रँगलवरती आजही आपल्याला चर्चा करावी लागते. खरं तर ईडीने दाखल केलेलं जे आरोपपत्र आहे त्यामध्ये आरोपी क्रमांक 1 आणि 2 अशा प्रकारे नावं देऊन थेट आता गांधी कुटुंबावरती करण्यात आलेले आरोपही आपण यावेळेला पाहतोय. ईडीनं दाखल केलेलं आरोपपत्र आपण कसं पाहता? आज संपूर्ण देशभर चर्चा आहे ती नॅशनल हेराल्ड प्रकरणासंदर्भातली. हेमंत सर, मी असं म्हणेन की इंदिरा गांधींना जनता पक्षाच्या काळामध्ये तिहार तुरुंगात टाकलेलं होतं, त्याचा इंदिरा गांधींना फायदा झाला. तर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसला फायदा मिळावा यासाठी या प्रकारे सूडबुद्धीची कारवाई हे करतायत का, असा मला प्रश्न पडलेला आहे. कारण विनाशकाले विपरीत बुद्धी जसं म्हणतात तसं हे सुरू आहे. या कुठल्याही आरोपात काडीचंही तथ्य नाही हे या सगळ्या लोकांना माहिती आहे. आज जे काही यांचे प्रवक्ते बोलतायत ना, ते सगळे नोट्स, सिमिलर नोट्स त्यांना देण्यात आलेले आहेत आणि त्याप्रमाणे ते पोपटपंची करतात. आता तुम्हाला सांगतो की 5,000 कोटींची मालमत्ता हडप करणार. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 359 कोटी रुपयांचं त्याचं व्हॅल्युएशन केलेलं आहे आणि हे सांगतात 5,000 कोटी. वाटते ते आकडे सांगतात जसे बोफोर्सच्या बाबतीत, 2Gच्या बाबतीत आकडेवारी फेकण्यात येत होती त्याच पद्धतीची आकडेवारी फेकण्यात येते. आता 1 वर्षापूर्वी सांगितलं होतं की 365 दिवसात तुम्ही या संबंधी काय ते कारवाई करा. 364व्या दिवशी यांनी ही कारवाई केली आणि इतके दिवस त्यांना पुरावे मिळत नव्हते का यांना. आणि हे उघड ही संपूर्ण नाटकबाजी झालेली आहे. एक रुपयाचा फायदा ज्याच्यामध्ये नाहीये, जो पूर्णपणे तोट्यात येऊन बंद पडला. आणि संपूर्ण तुम्ही बघितलं की न्यूजपेपर इंडस्ट्रीज कशा प्रकारे चालते. आता मी तुम्हाला सांगेन की संघाची जी काही वर्तमानपत्र आहेत आणि पूर्वी राष्ट्रीय विचारक मंडळ म्हणून त्यांचं होतं, राष्ट्रीय विचार मंडळ, त्यातर्फे त्यांचे काही दैनिक प्रसिद्ध व्हायचे, मी नाव घेत नाही कोणाचे, नियतकालिक, सगळ्यांच्या व्यवहारामध्ये तांत्रिक काहीतरी गोष्टी असतात, काहीतरी मागे पुढे. पण काँग्रेसने कधी अशा प्रकारे सूडबुद्धीची कारवाई केली नाही. आणि 2,000 कोटीची 5,000 कोटींची मालमत्ता हडप करणार असं तुम्ही प्रॉस्पेक्टिव्ह म्हणू शकत नाही. ज्या पद्धतीने काल्पनिक लॉस दाखवलेला होता 2G मध्ये की 1,76,000 कोटींचं त्यामध्ये नुकसान झालेलं आहे, त्या प्रकारचं ही बोलणं आहे की ही मालमत्ता हडप करणार. कुठलाही व्यवहार झालेला नाहीये जिथे. आणि जे केवळ एका आदर्शवादी विचाराने जो वर्तमानपत्र चालू होतं, मला आठवतं की ते त्यानंतर मी वाचले, चलपती राव म्हणून जे होते फार मोठे संपादक, हे सुद्धा इथे संपादक होते. या संस्थेला एक प्रकारे बदनाम करायचं, काँग्रेसला बदनाम करायचं. माझं म्हणतं तुम्हाला राजकारण करायचं तर एखाद्या मुद्द्यांवर करा ना राजकारण तुम्ही. पण तुम्हाला रॉबर्ट वड्रांचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. त्यांना सुद्धा गेले 10-15 वर्ष चौकशीला बोलवणार, गेले 2 दिवस ते जात आहेत. आता एका केसमध्ये त्यांना त्यांच्यावर आरोप झाला होता की एक जमीन हडप केली आणि ती DLFला विकून त्यांनी खूप फायदा मिळवला. बरोबर. त्यानंतर काय झालं, ती केस बंद झाली. का बंद झाली? की DLFने भाजपला देणगी दिली. मग तुम्हाला कारवाई करायची तर कारवाई का नाही करत? आता दुसरं प्रकरण त्यांचं काढलं आणि सातत्याने चौकशी. आणि तुम्ही जर चूक असेल तुरुंगात टाका त्यांना अवश्य. माझं म्हणणं आहे की त्यांना काहीही कारण न दाखवता सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधींना तुरुंगात टाका. त्यांचा 100% फायदा होईल. ते अजिबात घाबरणार नाही. पण इतके बोगस आरोप करतात आणि अतिशय कन्व्हिक्शनने आपण बोलले. बरं हेमंत सर, आपलं म्हणणं आहे की ज्या प्रकारचे आरोप करण्यात आलेले त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नव्हे. काँग्रेसला वाटतं की एका बाजूला गांधी कुटुंबाला सातत्यानं टार्गेट केलं जातंय, तर जी आकडेवारी आता मगाशी आपल्याला भाजपच्या प्रवक्त्यांकडून देखील कळलेली होती, ती आकडेवारी पाहता हेराल्ड प्रकरणासंदर्भामध्ये आता पुढचा येणारा टर्न नेमका काय असेल? मला भाजपची बाजू याला समजावून घ्यायची आहे. अनिल बोंडेजीचं यापूर्वीच या संदर्भातले पुरावे होते किंवा ते लागण्यासाठी लागणारा कालावधी का होता?
आताच ज्या प्रकारची कारवाई करण्यात येते त्यावरती आता संशय व्यक्त केला जाऊ लागलेला आहे आणि थेट हे भाजपचंच षडयंत्र असल्याचं एका बाजूला काँग्रेस म्हणत असताना हेमंत सरांनी जी काही महत्त्वपूर्ण उदाहरणं दिली की यामध्ये कुठेही नो प्रॉफिट नो लॉस असताना देखील मात्र भाजपला केवळ राजकारण करायचं आहे आणि त्यामुळेच हे सगळं घडवलं जात आहे का? अनिल बोंडेजी. हेमंत देसाई दोन्ही तबला डग्गाही वाजवतात आणि तबलाही वाजवतात. ते म्हणतात अटकही करा आणि ते म्हणतात की सूडबुद्धीनं कारवाई करून राहा. पहा हेमंतजी, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सांगितलं की 400 कोटी रुपयाचा टॅक्स बुडवला, प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन नाही सांगितलं आणि उलट ईडीनी 661 कोटी रुपयाची प्रॉपर्टी जप्त केली. हे लक्षात घ्या. आणि काल्पनिक कसं म्हणू शकता, या एजेल जवळ जी प्रॉपर्टी होती ती 2000 कोटी रुपयाची आहे, त्याचं व्हॅल्युएशन झालेलं आहे. ती आज मार्केटमध्ये जर काढली तर ती 5000 कोटी रुपयाची होती आणि ती प्रॉपर्टी जिवंत आहे ना. दिल्लीमध्ये 10 मजली इमारत आहे नॅशनल हेराल्डची आणि ती अनेक ठिकाणी भाड्याने दिलेली आहे. प्रॉपर्टी जिवंत आहे. 90 कोटी रुपये काँग्रेसनी कर्ज दिलं म्हणून कर्जाच्या सगट एजेएल आणि नॅशनल हेराल्ड हे यंग इंडिया लिमिटेडनी, ज्याच्यावर 76% मालकी सोनिया गांधीची आणि राहुल गांधीची आहे, त्यांनी ती 2000 कोटी प्रॉपर्टीचं एजेएलच पूर्ण ताब्यात घेतलं ना. म्हणजे जे 5000 लोकांनी 10,000 रुपयाचे शेअर होते ते 90 कोटी रुपये 90 कोटी शेअर्स मधले 76% यांनी घेतले ना. म्हणजे आता या प्रॉपर्टीवर मालकी कोणाची आहे? यंग इंडियाची आहे. 76% मालकी कोणाची आहे? सोनिया गांधीची, राहुल गांधीची आहे. इन्कम टॅक्सनी प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन केलेलं नाहीये आणि त्यामुळं कितीही नॅरेटिव्ह तुम्ही पसरवला आणि राहुल गांधी देशाच्या पुढे, राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका वढेरा किंवा तिचा नवरा रॉबर्ट वढेरा हे काही स्पेशल पर्सन आहे का? आणि गुन्हा केला असेल, बरं ते स्पेशल पर्सन नसले तरी त्या आरोपी कसे आणि ते कसं सिद्ध केलं जाणार? अर्धा सेकंद माझं एवढंच म्हणणं आहे की ईडीवर किंवा तपास यंत्रणेवर किंवा न्यायालयावर तुम्ही आंदोलन करून दबाव आणता आहात. चोरी करायची आणि चोराला पकडायचं झालं तर मग पोलीस स्टेशन समोर आंदोलन करायचं, हे कसं चालेल लोकशाहीच्या देशामध्ये? काँग्रेसचं दबाव तंत्र का हनुमंत पवार? आणि संविधान लिहिलं त्यामध्ये कसं चालणार आहे? कोणी स्पेशल नाही देशाच्या समोर. हनुमंत पवार कोणी स्पेशल नाहीये. मी ही चर्चा करत असताना आमचे बोंडे साहेब हे ज्येष्ठ आमदार खासदार आहेत, मंत्री राहिलेले आहेत. मला वाटत होतं की ते अकॅडमिक शिस्तीत चर्चा करतील, पण त्यांनी सुरुवातीला काँग्रेस पक्ष हा मूर्खांचा आहे आणि कार्यकर्त्याला मूर्ख बनवतात असे असंसदीय शब्द वापरले. मी लहान आहे त्यांचं अनुकरण करण्याचा मोह मला होतो. भारतीय जनता पक्ष हा बदमाशांचा अड्डा आहे आणि ती बदमाशी आता इथं चॅनलवर बोंडे साहेब सुद्धा त्यांच्या वक्तव्यातून करत आहेत. कशी बदमाशी? मी साधा प्रश्न भारतीय जनता पक्षाला या चॅनलच्या माध्यमातून विचारतो, म्हणजे यांची बदमाशी उघडी पडेल. असोसिएट जनरल लिमिटेडनं 1 रुपया तरी यंग इंडियाकडे हस्तांतरित केला का? पुरावा द्या. असोसिएट जनरल लिमिटेडच्या वतीनं यंग इंडियानं एक तरी असोसिएट जनरलची मालमत्ता खरेदी केली का? राहुलजी, सोनियाजी व्यक्तिगत किंवा अन्य ट्रस्टी यंग इंडियाचे त्याचे लाभार्थी आहेत का? जर असं असतं तर ऑगस्ट 2015 मध्ये राजन कटोचाची उचल बांगडी ही केस बंद केल्यानंतर भाजपानं का केली? मी इथं तुमच्याच भाषेत सांगू इच्छितो आमच्या सिनियर खासदार राहिलेल्या मंडळींना की या राजन कटोचाची उचल बांगडी ही केस बंद केली म्हणून 2015ला तुम्ही केली. 2015 ते 25 54 तास आदरणीय सोनियाजी, आदरणीय राहुलजींची तुम्ही चौकशी केली, तर 9 एप्रिल ही तारीख 10 वर्षानंतर तुम्हाला का उजडली? का तुम्हाला एवढा वेळ लागला? का पुरावे सादर केले नाहीत? आणि शेवट करतो की स्वातंत्र्य सैनिकांची असोसिएट जनरल लिमिटेड हे म्हणतायत. ते स्वातंत्र्य सैनिक काँग्रेसच्या नेतृत्वात होते, काँग्रेसची मंडळी होती. काँग्रेसनं उभारला स्वातंत्र्याचा लढा, काँग्रेसनं हे सगळं उभा केलं. ते जर काँग्रेसनं चालवायला कर्ज दिलं असेल, आम्ही ते चालवत असू, तर भारतीय जनता पक्षानं ज्यांचे पूर्वज 42च्या आंदोलनामध्ये ब्रिटिशांना साथ देत होते त्यांनी याच्यात पडण्याचं कारण काय? अनिलजी, गंभीर आरोप आहे खरं तर, आणि 10 वर्षानंतर आज का? अगदी थोडक्यात मुद्द्यापासून भरकटतात आहे.
4,000 स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी देशासाठी दिलं ते काही सगळे नेहरू गांधी थोडी होते. सामान्य स्वातंत्र्य सैनिक पदरमोड करून शेअर घेतात एजीएलचा. काय अधिकार आहे यंग इंडिया लिमिटेड बनवून 9.02 कोटी शेअर्स, 9.02 कोटी इक्विटी शेअर्स, 90 कोटी रुपयाचे एजीएलचे पूर्णच्या पूर्ण यांनी हस्तांतरित केले. प्रॉपर्टी हस्तांतरित केली म्हणजे काय, कंपनीच्या कंपनीत पूर्ण हस्तांतर केली ना. एजीएल हस्तांतर केली, विकायचा प्रश्नच येत नाही. एजीएलच पूर्ण हस्तांतरित केली. त्याच्यामुळे प्रॉपर्टीवर कोणाचं नाव येईल, यंग इंडिया लिमिटेड. यंग इंडिया लिमिटेड कोणाची, 76% सोनिया गांधी राहुल गांधीची आणि बाकीचे 26 त्यांचे लाभार्थ्यांची. बरोबर आहे. आता ईडीनं जरी आरोपपत्र दाखल केलेलं असलं आणि राहुल गांधी सोनिया गांधींचं नाव असलं तरी देखील हेमंतजी खरं तर आपली वेळ संपत आलेली आहे. जाता जाता मला आपल्याला एकच केवळ प्रश्न आणि एका वाक्यात खरं तर उत्तर अपेक्षित आहे. 25 तारखेला नेमकं काय होणार, दोन्ही पक्षांकडे असलेल्या त्यांच्याकडे असलेले पर्याय नेमके काय, अगदी थोडक्यात हेमंत सर. थोडक्यात सांगतो, याच्यामधून काहीही निघणार नाही. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की नॅशनल हेराल्ड मध्ये जर काही कोटी रुपयांचा व्यवहार झाला असेल तर मग 70,000 कोटींचा जो व्यवहार झाला होता अजितदादांचा, जरंडेश्वर मध्ये त्यांनी गफला केल्याचा आरोप होता. ईडीने त्यांच्या ऍसेट्स फ्रीज केल्या होत्या आणि मग त्या सोडून दिल्या. हसन मुश्रीफ 100 उदाहरणं देता येतील. त्यांच्या बाबत तुम्ही अशा प्रकारे नरम भूमिका का घेता, याचा अर्थ उघड पक्षपात तुम्ही करताय. आणि राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी म्हटलं नाही की केस मागे घ्या. ती केस ते लढणार आहेत आणि त्याच्यामध्ये कोर्टात काय असेल ते सिद्ध होईल. मी कोणाची इथे वकिली घ्यायला बसलो नाहीये, पण हा भारतीय जनता पक्ष उघड इतक्या सूड बुद्धीने वागतोय की ज्याचं नाव ते, ज्याच्यामुळे त्यांचं नाव जे आहे तेही बदनाम होणार आहे, त्यांना त्याचा फटका बसणार आहे, हे मी आत्ताच मला ठामपणे सांगतो. बरं, नक्कीच येत्या काळामध्ये काय होतं ते पाहण्यासाठी नॅशनल हेराल्ड प्रकरणासंदर्भातली पुढली सुनावणी ही येत्या 25 तारखेला होणार आहे. तोपर्यंत आपल्याला सगळ्यांना थोडा आणखी धीर धरून या प्रकरणात काय काय होतं यावरती लक्ष ठेवावंच लागणार आहे. धन्यवाद अनिलजी, हेमंत सर आणि धन्यवाद हनुमंत पवार, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आत्ता वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.